हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? तर चला, काल दादांची कमेंट चालती, हे दादा हे की नाही ताई मला माहीत नाही. आता लेडीज वापरतात नाही का, असे त्यांचे घरच्यांचे फोटो वापरून टाकतात आणि ते अकाउंट वापरतात आहे की नाही. तर मी एवढं काय बघितलं नाही जाऊन, मी फक्त कमेंट्स वाचली होती त्यांची की का नाही हे हँगरला खेडेगावामधल्या ब्लाऊज तुम्ही का टाकले आणि का नाही हँगरला लावा प्रेस करून, असं त्यांचं म्हणणं होतं. तर चला मी त्याच्यावरच थोडंसं बोलणार आहे. तर बघू शकता तुम्ही, हा एकदम सिम्पल असा ब्लाऊज आहे, गोलगळा, आणि हा कटोरीचा ब्लाऊज आहे. तर याची शिलाई मी 250 रुपये घेतलेली आहे, हो की नाही. तर याला मी प्रेस वगैरे काहीच केलेलं नाही, कारण साधा सिंपल ब्लाऊज आहे आणि शिवताना मी फिनिशिंगमध्ये शिवलेला आहे हा ब्लाऊज. तर याची शिलाई मी 250 रुपये घेते आणि सगळा ब्लाऊज मी फिनिशिंगमध्ये, जेवढं माझ्याकडून प्रयत्न होईल तेवढं मी फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवत असते. आणि राहिला प्रश्न हँगरला लावायचा, तर हँगरला लावायला मला जागा पुरत नाही. तुम्ही बघू शकता आपल्याकडे ब्लाऊज किती असतात. तर याच्यावर सुद्धा मी असे एकावर एक हे ब्लाऊज टाकलेले आहेत. काल पण गेलेत आपले ब्लाऊज, याच्यातले कमी झालेत 4 ब्लाऊज. नाहीतर का नाही मला हे पण ब्लाऊज टाकायला का नाही जागा पुरत नाही. आणि आता मी ब्लाऊज शिवले असते, पण आमच्याकडे लाईट नाही. नाही तर आज दिवसभरात माझे 5 ब्लाऊज तरी इथे रेडी झाले होते आणि मी आज ठरवून आले की मला 5 ब्लाऊज शिवायचे. पण आज आल्यापासून लाईटच नाही आहे. तर म्हटलं चला, आता लाईट नाही तोपर्यंत का नाही ह्या कमेंटचं उत्तर देऊयात आपण. तर तुम्ही बघू शकता, ह्या ब्लाऊजची मी 250 रुपये शिलाई घेते. प्रिन्सेस कट असेल तर 300 रुपये घेते, बोटनेक असेल तर 350 रुपये घेते, आरीवर्कचा ब्लाऊज असेल तर 600 रुपये घेते. मग ते आरीवर्क कसंही असो, तर त्याचे चार्ज मी तेवढे घेते. तर खूप जास्त हेवी चार्ज असेल, हेवी डिझाईन असेल तर त्याचे चार्ज वाढतात, हो की नाही. तर बघा, आता हा ब्लाऊज आहे की मी याच्यावर एवढंच काम केलं आहे, तर मग मी त्याचे पैसे पण तेवढेच घेतलेत. तर ओव्हरलॉक करायचं असेल ब्लाऊजला तर त्याचे चार्ज पण मी वेगळे लावते. आणि प्रेस वगैरे करून घ्यायचं असेल तर आता बघा, ह्या ब्लाऊज मी एका तासात शिवते. जर मला त्या ब्लाऊजला 2 तास लागत असेल तर त्याचे चार्ज वाढणारच, कारण काय त्याला काम पण आपण एक्स्ट्रा घेतलेले, तर एक्स्ट्रा चार्ज वाढतील, हो की नाही. तर माझा एरिया तसा नाही की का नाही मला एवढं सगळं फॅसिलिटी देऊन ते मला पुढची, मी जरी फॅसिलिटी दिली तरी मला त्या चार्ज त्यांचे 250 रुपयेच येणार आहेत, कारण काय नाही ते वाढून नाही देणार पैसे. तर हेही मला माहिती आहे. आणि तुम्हाला सांगू का, जर मी जर म्हटले ना त्यांना की का नाही चला तुम्हाला एकदम प्रेस वगैरे करून एकदम प्रोफेशनल ब्लाऊज देईन, तर त्याचे चार्ज वाढतील. तर ते काय मला म्हणते माहिती का, की का नाही काही अडचण नाही, तुम्ही असंच शिवा. एखाद्या वेळेस जर लेसचे पैसे आपण घेतले, लेस नॉटचे वगैरे 10 रुपये, ठीक आहे, 10 रुपये जरी घेतले ना वाढून, तर त्यांचं असं म्हणणं असतं की चला जाऊ दे, नका लावू, साधा सिम्पलच ब्लाऊज शिवा आमचा. म्हणजे एवढ्यापर्यंत बघतात समोरचे क्लायंट. तेव्हा तर आपणच आपल्या ब्लाऊजला जर प्रेस वगैरे करून एकदम व्यवस्थित हँगर लावलं, तुम्ही एक्स्ट्रा काम केलं, एका ब्लाऊजला 1 तास लागतो, सपोज 2 तास लागले त्या ब्लाऊजला, जर तुम्हाला त्या चार्ज, तुम्ही जेवढं कष्ट घेतले त्याचे चार्जेस मिळेल नाही तुम्हाला, तर त्याचं काय अर्थ आहे तुम्ही सांगा बरं. तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल. जसे माझ्याकडे क्लायंट येतात, सपोज एखाद्या ब्लाऊजचं शिलाई का नाही काय करतात माहिती का, माझे ब्लाऊज सगळ्याला परफेक्ट बसतात, त्याच्यामुळं का नाही मला शिलाईचं कधी अडचण येत नाही. आणि का नाही सुरुवातीपासूनच मी अशी कोणत्या क्लायंटला सवय लावली नाही की का नाही तुम्हाला प्रेस करून एवढ्या चार्जमध्ये तुम्हाला एवढं ब्लाऊज भेटेल, असं काही नाही. आणि असा एरिया नाही माझा एवढा एकदम प्रोफेशनल की का नाही तिथं प्रेस करूनच ब्लाऊज दिले जातील आणि समोरचा पण प्रेस करूनच ब्लाऊज घेईल, हो की नाही. आता बघा, ह्या ब्लाऊजला ना मी ओव्हरलॉक पण केलेलं नाही, आतमधून दाखवते तुम्हाला. याला मी ओव्हरलॉक पण केलेलं नाही या ब्लाऊजला. तर इथं ओव्हरलॉक करायचं असेल ना तर त्याचे पण मी चार्ज वेगळे घेते, कारण काय ना ओव्हरलॉकची मशीन नाही माझ्याकडे, तर समोरचे 20 रुपये घेतात. तर मग मी त्यांना सांगत असते की का नाही त्याचे 20 रुपये होतील, ज्यांना ओव्हरलॉक करायचं आहे त्याचे 20 रुपये चार्ज होतील. तर आता अस्तरची, फॉलची, सगळ्याच गोष्टीचे भाव वाढलेले आहेत, पण आमची शिलाई अजून वाढलेली नाही आहे, कारण आपण एवढ्या लवकर शिलाई नाही वाढू शकत. कारण काय ना, वरती जे रेट वाढले ते आपण पैसे चार्ज देऊ शकतो, पण क्लायंट कसं असतात माहिती आहे का, जी शिलाई आहे ना त्याच्यातच ब्लाऊज स्टिचिंग करून जातात, हो की नाही. तर चला, सो माझं एवढंच सांगणं होतं की का नाही मला जागा पुरत नाही, म्हणून मी एवढे ब्लाऊज टाकलेले आहेत, इथे टाकते. आणि प्रेस वगैरे करून द्यायची असेल, ओव्हरलॉक करायचं असेल तर त्याचे चार्ज पण मी वेगळे घेते. तर तुम्ही पण घेतात का मला नक्की सांगा. आणि कमेंटचं उत्तर द्यायचं, याचं कारण असं नाही की का नाही तुम्हाला मी का नाही खूप काही म्हणजे रागामध्ये येऊन काही असं उत्तर दिले, तुम्हालाच नाही भरपूर जणांना असा प्रश्न पडेल असतो की का नाही तुम्ही एवढे ब्लाऊज टांगता इथे, हे म्हणजे का नाही एवढे ब्लाऊज कधी शिवता. तुमचा तर एक प्रश्न होता, भरपूर साऱ्या जणांचे प्रश्न असतात मला की का नाही तुम्ही एवढे ब्लाऊज कधी शिवता, हे ब्लाऊज कुणी नेतं की नाही, हे पण प्रश्न पडलेले असतात त्यांना सगळ्यांना, हो की नाही. तर म्हणून म्हटलं चला आता एक उत्तर देऊ. जर तुम्ही एखाद्या ब्लाऊजला लेस नॉट लावलेत, ओव्हरलॉक केले, प्रेस वगैरे करून मस्त डिझाईन वगैरे करून दिली, तर त्याचे चार्ज वेगळे घेता की नाही मला नक्की सांगा. मी तर घेते बाबा, पण तुम्ही घेता की नाही मला नक्की सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. आणि
कोण कोण माझ्यावनी असं ब्लाऊज टाकतं तेही मला सांगायचं. आता मी तर मला कुणी काही म्हटलं तरी मी ब्लाऊज तर इथंच टाकणार आहे आणि जोपर्यंत आपण काम करतो तोपर्यंत वरतीच राहणार आहेत आपले ब्लाऊज टांगलेलेच. आणि कारण काय ना, माझ्या दुकानाची शोभाच ती आहे. जर काही काहींचं हँगरला लावून दुकानाला लुक येतं ना, तसं माझ्या हे वरती जे मी टाकते ना ब्लाऊज, त्याने माझ्या दुकानाला लुक पण येतं आणि मला पण एकदम छान वाटतं बघायला पण. तर समोरचे जेव्हा रोडून जातात ना लोक, तेव्हा बघतात एकदम कॅच होतं नाही का. म्हणजे लेडीजचं कसं असतं का, अरे बापरे खूप सारे ब्लाऊज आहेत हो की नाही. आणि माझ्याकडे खूप सारे ब्लाऊज कायमच असतात, शिवायला पण असतात. कारण ब्लाऊजमध्ये काही आपण त्यांना कमी म्हणजे असं काही नाही की कारण आपण त्यांचं ब्लाऊज खराब शिवतो असं काही नाही, हो की नाही. लूज झालं किंवा जास्त फिटिंग झालं, हे सगळे प्रॉब्लेम तर सगळ्यालाच येत असतात. तर त्याचं तुम्ही कवर करून देऊ शकतात, हो की नाही. तर मी पण तसंच करते. तर तुम्हाला एवढं मध्ये जर काही म्हणजे असं वाटलं की हा बाबा मी चार्ज बरोबर घेते, तर नक्की मला कमेंट करा. आणि का नाही माझं काही चुकलं असेल तर प्लीज सॉरी. व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की सांगा.